तर नमस्कार मंडळी, आपण पहिल्या मिनी ब्लॉगमध्ये पाहिला तर मुंबई ते सोलापूर, सोलापूर ते अक्कलकोट असा प्रवास पाहिला. आजच्या मिनी ब्लॉगमध्ये पाहणार आहोत आपण स्वामींच्या दर्शनाला जाणार आहोत. तर त्याआधी मला महाराजांचं दर्शन झालं, त्यानंतर मग निघालो मी स्वामींच्या दर्शनाला. स्वामींच्या दर्शनाला जाता जाता मी पहिलं दुकानात ताट घेतलं, त्यानंतर टीका लावला. टीका पण खूप सुंदर वाटत होता. त्यानंतर मग निघालो स्वामींच्या अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनाला. मी पहिल्यांदाच आलो आणि मला खरंच खूप भारी वाटलं आणि माझं नशीब इतकं चांगलं होतं की गर्दी पण नव्हती. वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर आणि ज्या वटवृक्षाच्या खाली स्वामी समर्थ बसायचे. आणि त्यानंतर मग मंदिरात गेलो. मंदिरात पण खरंच खूप छान दर्शन झालं. फक्त 5 मिनिटात स्वामींचं दर्शन झालं. त्या बाहेर आल्याच्यानंतर बाहेर खूप सुंदर असं स्वामींचा फोटो होता. जेणेकरून आज स्वामी आपल्याकडेच बघतात असं वाटत होतं. त्यानंतर वटवृक्षाचे ते थोडं धागा वगैरे बांधल्याच्या नंतर मग जप केला थोडा. त्यानंतर शांत बसल्याच्या नंतर मग थोडंसं सेल्फी व्हिडिओ काढला आणि खरंच खूप भारी वाटत होतं. इकडे मंदिरात आल्याच्यानंतर एकदम शांतता आणि खूप भारी, गर्दी नव्हती, काय नव्हती. त्यानंतर मग मी आलो मंदिराच्या बाहेर. त्यानंतर मग स्वामींची मूर्ती ही घेतली होती आधीच. दुकान पण खूप छान होतं आणि मी त्या बरेच वस्तू घेतल्या दुकानातून. त्यानंतर मग निघालो जेवायला. 12ची वेळ होती आणि स्वामींचा प्रसाद चालू झालेला होता 12 वाजता. स्वामींच्या प्रसादामध्ये डाळ, भात, भाजी, शिरा, चपाती सगळं होतं आणि खूप छान वाटलं स्वामींचा प्रसाद खाल्ल्याच्या नंतर. थोडी सेवा करायला पण भेटली मला. त्यानंतर मग एवढी अशी गर्दी होती स्वामींच्या प्रसादाला, बसायला जागा नव्हती, इतकी अशी गर्दी होती. त्यानंतर स्वामींची इथं मूर्ती खूप सुंदर होती, दर्शन घेतलं. त्यानंतर इथं स्वामींची पालखी होती, पादुकांचं दर्शन घेतलं. त्यानंतर बाहेर आल्याच्यानंतर दीपस्तंभ होते. येऊन बाहेर आल्याच्यानंतर पहिलं महाराजांचं दर्शन झालं. त्या बाजूला स्वामींची उभी मूर्ती होती. त्यानंतर मग निघालो मी रिक्षा पकडून समाधी मठाकडे. स्वामींचं समाधी मठाकडे निघताना मी फुलं घेतली थोडी आणि समाधी मठ खरंच खूप छान होतं. त्यानंतर मग मी इकडे स्वामी समाधी मठाकडे गेल्यानंतर दर्शन झालं. त्यानंतर मग चोळप्पा महाराजांचं घर पाहिलं, वाडा पाहिला आणि दर्शन घेतलं. खरंच खूप भारी वाटलं. त्यानंतर चोळप्पा महाराजांचा वाडा खरंच खूप सुंदर होता आणि त्या शंकर महाराजांचं पण दर्शन झालं. त्यानंतर स्वामींची खूप सुंदर मूर्ती होती. या ठिकाणी स्वामींचे शस्त्र वगैरे होते आणि ओरिजिनल फोटो होते. या ठिकाणी खूप सुंदर दर्शन झालं. त्यानंतर मी निघालो खंडोबा मंदिराच्या दिशेने. तिथे खंडोबाचं खूप सुंदर असं दर्शन झालं. त्यानंतर निघालो घराकडे. जाता जाता तिकडे सुंदर असं जेवण, अनलिमिटेड जेवण खाल्लं आम्ही, जोशी भोजनालय, आणि खरंच घरगुती जेवण होतं. खरंच भारी वाटलं. त्यानंतर आमची बस होती अजिंक्य तारा 2च्या इथनं, प्रकाश ट्रॅव्हल. त्यानंतर घाटकोपरला पोचलो आम्ही सकाळी 7:30 वाजता. आणि हा संपूर्ण ब्लॉग हा माझ्या गणेश आटे या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, फॉलो नक्की करा. बाय.